नमस्कार शेतकरी बंधू, शेतकरी संवाद समाधान मुंडे यूट्यूब चॅनलला प्रथम भेट दिल्यावर मी तुमचा आभार मानतो. मी कळंब तालुक्यातील देवदानोरे या गावी आज आपल्या प्लॉटवर बोरीच्या प्लॉटवर व्हिजिटला आलेलो आहे आणि ही बोरीची लागवड जी केलेली आहे ते 8 मार्च 2026ला लागवड केलेली आहे. आज कंप्लीट ह्याला 37 ते 38 दिवस कंप्लीट झालेले आहेत. 68 दिवस 67 ते 68 दिवस ह्याला कंप्लीट झालेले आहेत. तर शेतकऱ्यांना मी सुरुवातीपासूनच ह्याच्यामध्ये एक शेंडा कसा मारायचा आहे ही पद्धत त्यांना सांगितली होती आणि शेंडा मारल्यानंतर झाडामध्ये त्याची ग्रोथ कशी होईल व त्याला ब्रँचेस कसे राहतील हे फक्त मला त्याच्यामध्ये दाखवायचं होतं. आज तुम्ही बघताय की हे 2 महिन्यामध्ये ह्या रोपाचं खालचं जे खोड आहे हे स्टेम जे आहे ते आपल्या ह्या बोटाच्या साईजचं किंवा अंगठ्याच्या साईजचं बोट तयार झालेलं आहे आणि कलम पूर्ण मॅच झालेला आहे. तर ह्या मॅचमधनं एक सिंगल खोड 1 नंबर अशी साईज तयार झालेली आहे आणि ह्याच्यापासूनच ही जी मेन स्टेम आहे हे पण स्टेम पाहू शकता एकदम असं जाडीला तयार झालेलं आहे, म्हणजे स्टोरेज आलेलं आहे काडीमध्ये. आणि काडीमध्ये स्टोरेज झाल्यामुळं आता ह्या झाडाला शेंडे मारल्यानंतर 2 महिन्यामध्ये एका झाडाला फांद्या किती आले ते आपण ह्याला फांद्या पाहू शकतो. तुम्हाला मी फांद्या मोजून दाखवतो. फांद्या पाहू शकता खालची 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 ते 18 फांद्या ह्या झाडाला तयार झाल्यात फक्त 2 महिन्यामध्ये. आणि ह्या फांद्या आता जी तयार झाल्या ते ह्याचं कारण एकच की आपण ज्यावेळेस रोप लावलं होतं त्यावेळेस त्यांना मी अर्धा ते 1 फूट ह्या हाईटवर शेंडा कसा मारायचा हे सांगितलं होतं. आता ही जर तुम्हाला जवळचं उदाहरण देतो, आपल्या हाताची 1 ईत म्हणजे आपल्या हाताचं अर्धा फूट मापच असतंय. तर मारताना फक्त इथला कवळा शेंडा मारायचा, जवळ इथला हे पूर्ण कवळा शेंडा मारायचा. हे असा कवळा शेंडा मारलाय. ही जशी अर्धा फूट झाले तशी ही पण काडी पाहू शकता तुम्ही. इथून इथला पहिला शेंडा मारल्यापासून इथं ही आणखीन तयार झाले नाही, म्हणजे ह्याला आणखीन एक 5-7 दिवस गरज आहे. पण इथलं खालनं जे बघताय तुम्ही ही खालनं पाहू शकताय हाताची 1 ईत म्हणजे आपला अर्धा फूट झालेलं आहे. तर ह्याच्या वेळेस तुम्हाला इथं शेंडा मारणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने शेंडा मारून घ्या. आणि हे असे शेंडे मारल्यानंतर झाडाला जी काय तुमची ग्रोथ तयार होणार आहे आणि खाली जे स्टोरेज तयार होणार आहे ते अशी 1 नंबर ग्रोथ होणार आहे त्याची. आणि झाडाची काळी पण पाहू शकता कशी तयार झालेली आहे. जेवढ्या फांद्या जास्त तेवढं झाडाला भेटणारं अन्नद्रव्य वगैरे जास्त भेटतं आणि झाड निरोगी आणि स्टोरेजमध्ये 1 नंबर राहतं आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला हे झाडं कसं तयार करायचं आणि त्याच्याबद्दल जर माहिती पूर्ण पाहिजे असेल तर तुम्ही माझे संपर्क करू शकता. श्री तुळजा टेक नर्सरी बार्शीकर सांगोला, प्रोप्रायटर समाधान मुंडे, शिक्षण BSc ॲग्री MBA. माझा हा बोरीमधला असणारा अनुभव हा 7 वर्षाचा अनुभव आहे आणि इतरही फळबागामध्ये माझा पूर्ण अनुभव आहे. तर आपली व्हिडिओ तुम्हाला आवडली असले तर तुम्ही आपल्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व आपली व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांना पुढे पाठवा. माझा नंबर 820 822 1007 या नंबरवर संपर्क करू शकता. धन्यवाद. मागील व्हिडिओ तुम्हाला मी काढत असताना एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिलेली होती की झाडामध्ये आपलं ज्यावेळेस तुम्ही एक लेवलमध्ये शेंडा मारून झाड तयार करत असता, झाडाला डॅर करत असता, त्यावेळेस तुमची झाडाची एक जी मेन पहिली जी शेंडा आलेली काडी जी असते ती काडी 1 नंबर अशी वाढत जाते आणि इकडली लेवल खाली राहते. तर झाड 1 नंबर असं गोल करत असताना त्या झाडाला आता ही लेवल आणि हे लेवल जर करायचं असतं तर संपात्रीमध्ये तुम्ही या पद्धतीनं असं इथं शेंडा कात्रीनं मारून घ्या. हे असे शेंडे मारून घेतल्यानंतर ही झाडाची तुमची गोल लेवल तयार झाली आणि ही गोल लेवल तयार झाल्यानंतर तुमची ही येणारी वाढ आणि इकडं निघणारं जे शेंडा निघतो नव्हती तर ते तुमचं झाड इथं डेरेदार तयार होत आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही शेंडा मारणं गरजेचं आहे. धन्यवाद.